नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल तुमचं मी खूप सारं स्वागत करते. मित्रांनो, नवरात्र लागलेत पण आपला पहिला दिवस गेला. गेला म्हणजे कारण पाऊस एवढा पडत होता तर नवरात्रीचा पहिला दिवस दाखवायला नाही भेटला. कारण मला दाखवायचा होता आमच्याच गावातला म्हणजे स्वर्गीय राकेश पाटील प्रतिष्ठानची इथे, म्हणजे माझ्या धीराची इथे जे नवरात्राची देवी बसते ते आणि घट दाखवायचे होते पण मला नाही दाखवायला भेटले. आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी रेड कलर आहे आणि माझा आज आहे कार्यक्रम. माझा आणि अनुराधाचा खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे गोलोली गावला. तर पहिलाच आमचा कार्यक्रम आहे आणि अजून पण आहेत पुढे, पण सर्व तुम्हाला बघायचे आहेत मित्रांनो. तर आत्ता मी चालले आम्ही, माझ्यासोबत आज कार्तिक पण आहे, रुद्र पण आहे आणि अनुराधा आहे, अजून अनुराधाचे मिस्टर आहेत, सर्वजण आहेत. तर आता आम्ही घरातून निघालो आहोत. आता निघतो आम्ही गोलवलीला. तर कार्यक्रम कसा होतो ते बघा गाईज, आणि पुढच्या वर्षी तुम्ही पण ऑर्डर द्या का. तर चला आता निघूया आपण खेळ पैठणीचा खेळण्यासाठी, आणि जसं जसं मी जाईन या 9 दिवसात कुठे कुठे ते तुम्हाला सर्व दाखवत जाईन मी. तर चला निघतो मी आता लगेच. कशी दिसते कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला आता अनुराधाच्या घरी पोचलो आहे आणि इथून आता निघायचं आपल्याला गोलवलीला. पण अनुराधाचा लुक दाखवते. दोघींनी आम्ही सेम केलेला आहे. हा माझ्यासोबत आज कार्तिक जो हेल्प करणार आहे आणि इथे आहे राजू, आणि त्याच्या मागे आहे इकडे रे मोहित, आजचे आपलं रील काढणार आहे इकडे ना. आज आपले जे रील काढणार आहे याचं नाव आहे मोहित, तो आपल्यासोबत आहे. चला तर भाऊनी गाडी काढले आणि आता आम्ही निघतो. तर अनुराधा इकडे हे मी हे घातलेलं आहे दिसतो का मी. तर अनुराधाचा लुक आम्ही दोघींनी सेम केलेला आहे. तर आता आम्ही निघतो गोलवलीला जायला. आता रोहितच्या घरी आम्ही आलोय गोलवलीला. सर्व इथं बसलेत आणि मस्त सोय चालू आहे. नेहमीप्रमाणे आमची सोय चांगलीच केली जाते. आल्यावरती गेल्या वर्षी पण केली. हे घ्या रे, मी 2 माणसं काय खात नाहीत. सेकंड मध्ये उठल्या बघ ना. फोटो आमच्या पण मॅचिंग केलेत आणि याने पण मॅचिंग केलेत. लगेच उठून आले. चलो आम्ही गाणं लगाएंगे मस्त पैकी. कोणतं गाणं? तर आता आलोय आम्ही गोलवलीला. तर तुम्हाला दाखवतो. काल पाऊस पडल्याच्यामुळे सर्वांना असं वाटलं कार्यक्रम होईल की नाही, म्हणून अजून पाहिजे तशा बायका नाही आल्यात. तर बायका येईपर्यंत आपल्याला थांबायलाच लागेल. लक्ष्मीपासून आहे की नाही? काय आहे आपल्या लक्ष्मीसाठी. आता मला तर पुढच्या सरस्वती पार्वती सगळ्या निघतील आहे. जोरात येतं का पूर्ण नाव? फक्त लक्ष्मीच. लक्ष्मी मोहन साळुंके. हा मस्त. संचिता रोशन पाटील. तुम्ही पण होते ना गेल्या वेळी? आठवतं मला. आशा केरम भोईर, रोहिणी वसंत पाटील यांचा अवसर मस्त जोरदार. मीना मधुकर गायकर, प्रवीण गायकर. तुम्ही नव्हतं ना? तुम्ही नव्हतं. आता कोरात आठवतं मला. थोडे थोडे चेहरे आठवतात. तुम्ही सांगा जा मी पण होतो असं. हा का? चित्रा वैभव गायकर. कोराला तुमची पण सांगा जरा. मस्त मस्त झाला पाहिजे कार्यक्रम. हे जे रीलवाले आहेत ना यांच्या व्हिडिओ फेमस झाला पाहिजे. अजून एक सांगायचं आहे. झालं गप्पा मारून भांडी बिंडी घातल्या. इथं एवढा सिरियस विषय चालू आहे की यांचा दोघींचा काय कुचकुच काय विषय का होता? नाही काय बोलू बघा. काहीतरी भेटणार नाही का? माझी कशी गेली होती काय बोल जेवण बनवून आले. मला वाटतं की असंच काय ते असेल. जेवण बनवून शाळले तुला पण जेवण देईल ती.
त्यानंतर तुम्हाला रस्सीच्या खालून जायचंय आणि माझ्याकडे उभं राहायचंय. आम्ही त्याला पुढे फिरवतो.
एकटाच आल्या ना म्हणून काय झालं ताई काय असं करा पैठणीचा विषय आहे तुमचा या मागे मजा आली ना चला तुमचा म्हणून पास झाला तुम्ही एक आणि जरा खाली वाकून रशीच्या टेकताय तुम्ही जरा नीट खाली वाकून बसून या का 1 2 3 स्टार्ट खूपच विषारी असून मुलीमध्ये असल्यावरच नाचतो नाटक हॅस्टिंग चालतो बघू दोघींचं काय मत आहे दोघींना पट्ट्या लागल्या होत्या तुम्हाला वाटतं कोण जिंकला असेल त्या दोघी बाद झाल्या त्या गेल्या नाही जेवल्या झोपल्या तुम्हाला त्यांची चिंता आहे का तुम्ही नाही पाहिलं का यांनी पाहिल्या तुम्ही पाहिल्या ना हो बोला ना त्यांनी पाहिल्या त्या घरी जेवल्या आणि झोपल्या तुम्हाला त्यांची चिंता आहे बोलू ना वापस काही कोण जिंकेल दोघी त्यात असते बोलत तिकडे गेली बिचारा बडे दिमाग लागत ना भैया पण असं नाही आहे तुम्ही या गेम मध्ये खरं तर दोघी पण विनर आहेत असं मला वाटतं कारण खूप पब्लिकला हसवलं तुम्ही घरी जाऊन आला तरी हसवलं आणि हा गेम चांगला काय ना आपण त्यांना याचं टेन्शन आलंय पैठणी बिग बॉस केला का त्यांच्यावर कोण जिंकणार बिग बॉस मी बघत असते नाव काय तुमचं चला कोण मग विजया का मोनिका कोण असेल दोघींमधलं विजया का मोनिका त्यांना असं वाटतंय आता आपण जिंकू म्हणून त्यांची आपली इच्छा पूर्ण करूया मग नंतर मला ट्विस्ट देऊया मला ट्विस्ट द्यायची सवय आहे तर या दोघींमध्ये विनर आहेत असून द्या तर या दोघींची विनर आहे त्या चौघीने नाही हा विनर नव्हता हा असा टाइमपास गेम होता खेळण्यासाठी हा खेळ तुम्ही का ठेवलाय नेहमी घरात कामं करता थोडा वेळ काढून त्यांच्या खेळण्यासाठी मनोरंजनासाठी तुम्ही ठेवलाय ना हा खेळ तर त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे नक्की ते पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त येतील अशी अपेक्षा आहे आणि येतीलच खूप धन्यवाद दादा गेमसाठी मी असं ठरवलं होतं कारण आपले गेल्यावेळी जे रील्स आहेत व्हायरल झाले त्यानुसार यावेळी जास्त पब्लिक येते पण यावेळी जरा कमी होती पण खूप मजा आली मला गेल्या वर्षी आताही मजा आली रोहित तू मध्ये नव्हतास तर तू लाईव्ह बघ तुला कसं वाटतंय छान झाला कार्यक्रम थोडी तब्येत डाऊन आहे रोहितला सगळ्या नावी पण घेऊन जाऊ द्या पण मला काय आम्ही जे आता आलो गेल्या वर्षी पण आलो आताही आलो
तर आमचे अजून काही बदल हवे का? व्यवस्थित आहे. नक्की ना? शंभर टक्के. तेच. आणि आपल्या प्रेक्षकांना बायकांना काही मेसेज देणार पुढच्या वर्षीसाठी? काय नाही, असंच प्रतिसाद असावा दरवर्षीप्रमाणे. अजून जर आपल्या आजूबाजूच्या महिला लोकांना वगैरे सांगितलं तर बेटर राहील. अजून जर महिला वाढल्या तर अजून म्हणजे व्यवस्थित कार्यक्रम होईल. जेणेकरून तुम्हाला पण कार्यक्रम व्यवस्थित घ्यायचा आहे. बरोबर. आणि असं नाहीये की फक्त तुमच्या गावापुरती हा मर्यादित कार्यक्रम आहे, हा खूप बाहेर जातो. सर्व लोक बघतात, लाईव्हला बघतात, तर इथे लाईव्ह पण चालू आहे. त्यामुळे तुम्ही अजून चांगले खेळाल. मला अशी विनंती आहे, पुढच्या वर्षी तुमचा चेहरा पाडू नका. पुढच्या वर्षी तुमचा नंबर लागेल साहेब. थँक्यू. आपल्या इथे 26 तारखेला डान्सचा कार्यक्रम होणार आहे या स्टेजवरती. त्यासाठी जर कोणाला नावं द्यायची असतील, इच्छुक नसले तरी घरी प्रॅक्टिस करा आणि या, अशी माझी विनंती सर्वांना. तर तुम्ही नाव नोंदणी चालू आहे, तर मंडळाकडे तुम्ही तुमची नावं देऊ शकता. 26 तारखेला हा कार्यक्रम, जो हा डान्सचा कार्यक्रम ठेवलाय तिथून. तर नीरा गायकर ताईंना आणि मीना गायकर ताईंना मी बोलवते आहे की 3रा क्रमांक पारितोषिक त्यांनी द्यायचं आहे. तर त्यांना सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर सुंदर अशी पैठणी त्यांना देण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आणि या समोर एकदा जोरदार टाळ्या वाजवा 3ऱ्या क्रमांकासाठी. जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदा. मला वाटतं जेव्हा आपण विनर देतो तेव्हा डीजे वाला दादानी होम मिनिस्टर एक गाणं लावलं तर अतिशय छान वाटेल, रंग चढेल कार्यक्रमला. ताईंसाठी आणि स्पीकर ऑन करायचा आहे. भाऊ कुठं पण असले तिथूनच बोला. आहेत का? आतमध्ये आहे का गाडी? राहू दे. नाही राहू दे का? तुम्हाला एवढं करायचंय. आहो. काय करायचंय? आहो. नंतर पुन्हा आहो. पहिले बोलायचं आहो. काय करताय? हा म्हणजे सांगतील ना कुठं गाडीत आहे, कुठं बाजूला बसले, कोण बाजूला बसले, गाडी कोण नाही, सगळं सांगतील. चला लावा फोन. स्पीकर फोन लाव. स्पीकर ऑन ठेवायचे का? बघा बघा ट्रॉफीसाठी काय काय चालू आहे. नवऱ्याने साथ दिली. काही टेन्शन घेऊ नका. काही टेन्शन घेऊ नका. तुमचे मिस्टर इथे आले तर ट्रॉफी भेटेल. बरोबर इथे कोण नाही लागत तर इथे बोलवा. कोण मित्र आहे, मित्रांनी जर मदत करत दादा इथे आणण्याची. या इथे वरती स्टेजवर. आहो बोला. आहो बोला. याव गाव का नाही आपण सांगितलं. आहो या असं नाही प्रेमात बोला. तेव्हा ये बोला बोला. अजून आपल्याला लकी ड्रॉ काढायचा आहे. खरंच खूप छान खेळल्या त्या. खूप मेहनत घेतली. बघितली आम्ही त्याची. नाही तू उठायला फोटो घ्यायचा. 5 इंटरव्ह्यू कॉन्सेप्ट केले तिने, पण ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव पण भोईरच आहे सरने. तर पूर्ण नाव काय वाचून दाखव. तनुजा नंदू. तनुजा भोईर. तनुजा भोईर. तनुजा भोईर. बाद. तनुजा भोईर नाही आहे. तुम्ही आहेत का? उभे राहिला नाही पाहता ती मम्मी नाही तर बाळ दुसरी का चिठ्ठी. बारीक काढ ग.
वाचता येते बा. मला वाटतं पण ती मम्मीचं नाव बघू तुझा. सोनीबाई खाते घरे. सोनीबाई गेल्या का? जाऊ आवडतं तिला, आवडतं आली ना, तिला येऊ द्या पाहिजे. चांगलं सुंदर असं गिफ्ट द्यावं. जोरदार टाळ्या वाजवा. तुमच्याच जमान्यापासून आम्ही शिकत आलो. नाव घ्या ना. शंकराच्या पिंडीवर बेलवाता वाकून सर्वांचा राखून अशोकचं नाव घेत. धन्यवाद. ताईने निदान प्रयत्न केला, खूप सुंदर असं नाव घेतलंय. तर जोरदार टाळ्या वाजवायच्या ताईंसाठी. सार्थक गायकर. सार्थक गायकर. मी सांगतो जाऊ नका तरी जाऊ आपण जावं ते चालेल. सार्थक गायकर. नक्की ना असा आशीर्वाद राहू दे आणि आम्हाला बोलवत जा. काय बोलणं तर अशाच प्रकारे आपला ब्लॉग मी ते संपवते. आणि आपले 3 विनर आहेत आणि खरंच खूप छान वाटलं या वर्षी पण. तर ताई तुम्हाला आवडलं का? नक्की खूप आवडलं. छान. दमल्यात ना तुम्ही? हो मग दमल्यात. आवडलं. मजा आली. या पहिल्या विनर झाल्या तुम्हाला माहितीच आहे. या सेकंड विनर, थर्ड विनर आहेत आपल्या. ताई तुम्हाला आवडलं ना? आम्ही कशा दोघी जणी मस्त. नक्की ना? हो मग. दोघीचा स्वभाव चांगला आहे ना? पुढच्या वर्षी बोलवणार ना? हो मग. आवडला ना गेम आमचा? पट्टी मार्ग आवडलं असतं. पट्टीवाला गेम. हसण्याचं क्रेडिट झालं तर या ताईंना. खरंच छान असं हसवलं सगळ्यांना. ते बोललंच नाही पण की दोरी कुठे गेली मग आणि मी पुढे झाली काहीच नाही बोलत. तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला खूप आवडलं. अशा दरवर्षी तुम्ही अशा बोलत जा, रोहित तुम्हाला फोन करायचा. आणि अशाच प्रकारे मी ब्लॉग आता इथे संपवते. आता आमचा दुसरा कार्यक्रम आहे हेडुसणे गावामध्ये. तर तो बघण्यासाठी तुम्हाला पुढचा ब्लॉग बघायचा आहे. बाय बाय करा. गावदेवी माते की जय.